महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करून तपास करावा, आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. राज्यातील शहरं तापली, ठाण्यामध्ये सर्वाधिक 39°C तापमानाची नोंद. परभणीच्या पिंपळी गावातील महादेव मंदिराच्या समोरील बारव दिव्यानं उजळला. महाशिवरात्रीनिमित्त गावकऱ्यांनी एकत्र येत साजरा केला दीपोत्सव. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं गाव होणार कवितेचं गाव, राज्य सरकारचा निर्णय. मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा मंत्री उदय सामंत उद्या कुसुमाग्रजांच्या शिरवाडे गावी भेट देणार. कवितेच्या दालनाचं करणार उद्घाटन. किरकोळ वादातून भावानंच केली भावाची हत्या, पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातली घटना. मंचर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोइंबतूर इथं जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनतर्फे महाशिवरात्री सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उपस्थिती. विधानसभा निवडणुकीच्या 7 महिने आधी बिहारमध्ये नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार. 7 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. मंत्री झालेले सर्व आमदार भाजपचे. राज्यातील एनडीए सरकारचा 13 महिन्यातला हा 3रा विस्तार. महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांवर प्रशासनाकडून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी. महाकुंभातील शेवटच्या स्नानाच्या दिवशी लाखो भाविक संगमावर. प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ मेळ्यामध्ये 26 फेब्रुवारी या शेवटच्या दिवसापर्यंत 45 दिवसात 66,21,00,000 भाविकांनी केलं पवित्र स्नान. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एक्स पोस्टवरून माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.